जय जवान गोविंदा पथकानं आपली मानाची हंडी फोडली आहे आणि इथून त्यांचा प्रवास आपल्याला सुरू होताना पाहायला मिळतो आहे। आपल्यासोबत ढवळे सर आहेत जे प्रशिक्षक आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। कसं नियोजन असणार आहे पुढचं तुमचं? एकूणच मानाची हंडी तुम्ही फोडली, मानाची हंडी फोडलेली आहे। आता आम्ही दादरमध्ये पसायदानची हंडी आहे ती हंडी फोडणार आहोत। त्याचे आयोजक सन्माननीय श्री प्रशांत कानकुळकर साहेब आहेत, तर त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं आहे। दादरमधली पहिलीच हंडी आहे आणि आम्ही त्या हंडीला आता थोड्या वेळात निघत आहोत। एकूण यंदा पाऊस देखील आपल्याला पावसाचा जोर दिसतो आहे, कशा प्रकारे सगळे नियोजन असणार आहे? एकूणच थर लावताना देखील अडचणींचा सामना करावा लागेल? अजिबात नाही, पाऊस आमचा सोबती आहे, आम्हाला आशीर्वाद आहे, म्हणजे निसर्गाचा आशीर्वाद आम्ही मानतोय पावसाला आणि आम्ही पावसातच थर असण्याचा पूर्ण प्रयत्न करणार। यंदा विश्वविक्रम कन्फर्म समजायचं? नक्कीच, कारण मुलांच्या चेहऱ्यावरचं हास्य सगळं काही सांगून जातं आहे। एकूण मागच्या 4 महिन्यापासून तुम्ही सगळी ही तयारी करता आहे, तशी वर्षभर करता, मात्र एकूण यामध्ये जर का पाहायचं तर कसा हा संपूर्ण प्रवास असतो, कशा पद्धतीने तुम्ही हे सगळे एकूण प्रॅक्टिस करता? मागील 4 महिन्यापासून कसून सराव झालेला आहे, ज्यामध्ये फिटनेस असतो, बैठका, वॉर्मअप, सपाटे, सगळ्या ज्या गोष्टी असतात ज्या मैदानी खेळाला निगडीत असतात, त्या खेळातनं आम्ही चांगले आमचे तरुण खेळाडू घडवलेले आहेत आणि जे स्वप्न आमच्या खेळाडूंनी पाहिलेलं आहे ते आम्ही चालवशी नक्की पूर्ण करणार। धन्यवाद, थँक्यू सो मच। तर एकूणच इथनं सुरुवात आपल्याला होताना पाहायला मिळत आहे। एकूणच जय जवान गोविंदा पथक हे आपल्याला सध्याला दादर कॉलनीमध्ये जे हिंदू कॉलनी आहे, दादरमधली हिंदू कॉलनी, तिथं आपल्याला पहिली सलामी देताना दिसेल। कॅमेरामॅन हेमंत कदमसह विष्णुराळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।